नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं स्नेह विहार ब्लॉगमध्ये। माझं नाव विहार आणि आज आम्ही चाललो आहे पुण्यातले गणपती बघण्यासाठी आणि आज मेट्रोपर्यंत चाललो आहे आम्ही कॅबने। हे स्नेहल अँड संपदा अँड संदेश बसला आहे। यस छत्री आणायला पाहिजे होते आपण। हो, पाऊस येत। चला आम्ही आलो एरोडा मेट्रो बसे आणि निरीक्षित संपदा आणि संदेशने आम्ही काल घेतलेले कपडे घातले आहेत आणि आता आम्ही मोबाईलवर तिकीट काढलेत। अँड पुणे मेट्रोचा सॉरी एरोडाचा आहे, मला वाटलं मेट्रोचा हा मॅप आहे, चेक करण्यासाठी गेले आणि मी मोबाईलवर तिकीट काढलं आहे कसबा पेठपर्यंत 4 जणांचे तिकीट। ही मेट्रो पुणे मेट्रो वनाज कशी वाटली मग मेट्रो पुण्याची? मुंबईची चांगली का पुण्याची? आता 5 वाजले म्हणून आम्हाला जागाच भेटली नाही, तरी रामवाडीपासून ट्रेन भरली माहिती आहे, रामवाडीपासून तर पर्पल लाईन पकडायची आपल्याला, अंडरग्राउंड मेट्रो। चलो मंडेला जाण्यासाठी आपल्याला खाली करायचं आहे पर्पल। तर मित्रांनो, तुम्हाला स्वारगेट आणि आपले मंडई आणि कसबा पेठला जाण्यासाठी डिस्ट्रिक्ट कोर्टपासून मेट्रो चेंज करावी लागेल आणि अंडरग्राउंड मेट्रो आहे पर्पल लाईन। शिवाजीनगरपासून सुरू केली वाटतं ही। माझ्या बायकोमुळे माझं तिकीट चुकले आज कसबा पेठचं, हिच्यामुळे चुकलं, हिच्यामुळं। किती डीप आहे मेट्रो। स्क्विड गेम, आता स्क्विड गेम सारखं वाटतंय ना संदेश? स्क्विड गेम सारखं। सर्व तिकडे जाऊन थांबू, जरा लय गर्दी ये ना। ब्लॉग मध्ये घ्यायला पाहिजे कोणाला, कशाला? जर तिकडे जाऊन थांबायला पाहिजे, तिकडे गर्दी जास्त। ओके, हां, इकडे 3 नंबरचा जातो स्वारगेटला आणि तो 4 आहे ना, तो जातो PMC कडे। चलो, फुल गर्दी आहे। आम्ही मंडेला उतरलोय अँड मी मंडई मेट्रो पाशी उतरलो आहे। मंडई मेट्रो तिथे तुम्हाला दोघांना 2-3 मास्क घ्या आणि कशाला का? जोकर वाटले पाहिजे ना तुम्ही। आम्ही का जोकर वाटलं पाहिजे? तुम्ही ऑलरेडी वाटताय ना। आम्ही मंडेला उतरतो, हा मंडईचा पहिला गणपती। सुंदर अशी मूर्ती आहे, मंडईचा गणपती आहे। डेकोरेशन संपदा, संदेश अँड डेकोरेशन। अखिल मंडई मंडळाचं हे मंदिर आहे, तिथे पण सेमच मूर्ती ठेवलेली आहे।
जैन आणि सर्व क्रियाशील कार्यकर्त्यांच्या वतीने मनपूर्वक स्वागत. भव्य दिव्य चलनचित्र आणि लखलखीत पाळणा पण आहे. बसायचं तुम्हाला दोघांना पाळण्यामध्ये. हा हा दीदी 100ला बॅग लावली, दीदी 100ला बॅग लावली. इकडे पोलिसांचा बंदोबस्त आहे आणि हे बघा किती छान असं डेकोरेशन केलेलं आहे. कदाचित मोबाईल कॅप्चर नाही करू शकत एवढं डेकोरेशन. छान छान प्रत्येक चौकात गणपती. हा गर्दी आज दुसरा दिवस आहे तरी मग बघा गर्दी बघू शकता तुम्ही. आपल्या बायका कुठे गेल्या. कसलं कडक आहे बघा. कसं वाटलं तुम्हाला. कसं वाटलं डेकोरेशन कसं वाटलं तुला. कसं वाटलं. हे पद्मस्वामी मंदिर केरळवालं थीम असलेलं दगडूशेठ गणपतीच्या पुढेच आहे. जिथे दगडूशेठ गणपती मंदिर आहे तिकडे. आणि हे इथे खूप छान असं मंदिर आहे. नाही करायचे आपण गणपती दर्शनाला आलोय. बघा मित्रांनो आता आम्ही आलोय दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरापाशी. चला आता. और एवढं मोठं रिफ्लेक्शन. अरे इथे नाही ठेवलंय. मूर्ती तिकडे ठेवली का. अच्छा ओके. छोटा गणपती आहे ना पण इथं. हा तिथं कॅम्प पण लावलाय. मोफत रुग्णसेवा आहे तर तुम्ही ते येऊन फ्री चेकअप पण करू शकता. दगडूशेठ गणपतीच्या दोन्ही साईडला लागलाय. आय थिंक हे संचिती हॉस्पिटलचा लागलाय इथे. मोफत आरोग्य केंद्र आणि पलीकडच्या साईडला पण आहे. वैष्णोदेवी मंदिराची थीम असलेला गणपती बुधवार चौक मधला. पोट्याची खळगी भरण्यासाठी आई आमची निकिता मॅडम. हिच्यामुळे आम्ही आज खूपच लेट झालोय. हिला शोधत नव्हतो. ही आम्हाला शोधत नव्हती एवढ्या गर्दीमध्ये. हा तांबडे जोगेश्वरी हा मानाचा दुसरा गणपती जस्ट दगडूशेठ गणपतीच्या मागे. तुम्ही मित्रांनो तांबडे जोगेश्वरी पासून लेफ्ट आले तर सुप्रीम सँडविच कॉर्नर आहे. तर हे फेमस सँडविच आहे तर तुम्ही ट्राय करू शकता. आधी व्हिडिओमध्ये मला सांगताना एक चुकी झाली. दगडूशेठ गणपती मंदिरमध्ये जो मूर्ती असती तीच त्यांनी पुढं शिफ्ट केली आहे आणि ती थीम बनवली. सॉरी पद्मस्वामी टेम्पलवाली. तर तिथे मूर्ती शिफ्ट करतात. हे मला माहीत नव्हतं त्यामुळे सॉरी. अँड आता आम्ही वेट करतो सँडविचसाठी. आम्हीपासून बघा इथलं सँडविच. चष्मेश निकिता. स्नेह तुझा चष्मा. तिसरा गणपती आहे गुरुजी तालीम मंडळ मानाचा तिसरा गणपती. काशी विश्वनाथ मंदिरची प्रतिकृती बनवलेली आहे.
तीर्थ जंबो हलकारुभक्षणम्। खूपच गर्दी आहे गणपती पाहण्यासाठी, तर लहान मुलं असतील तर जपून या, कारण एवढ्या गर्दीत थोडं कधी कधी हँडल करणं अवघड होऊन जातं. बघा मित्रांनो, हा 4था गणपती मानाचा तुळशीबागचा. थीम किती मनमोहक अशी मूर्ती आहे गणपतीची, खूपच सुंदर. चला बाहेर जाणार चप्पल घेण्यासाठी. आणि हा मानाचा 4था गणपती आहे ना, 4था गणपती आम्ही दर्शन घेतलं. खूप अशी सुंदर अशी मूर्ती आहे, तुम्हाला अजून एकदा दाखवतो मी. आणि वृंदावनची थीम बनवली आहे यावेळेस, खूपच सुंदर आहे. राधे राधे. संपदा काय झालं, चप्पल नाही घेतली तू? चांगली नाही. काय काय बोल. तांबडे जोगेश्वरी पासून लेफ्ट साईडला गेलो, तिकडं 4 गणपती होते आणि आता 5वा गणपती आम्ही चाललो इकडे. 5वा मानाच्या गणपतीकडे. आणि हे बी समजला हा देखावा. इथेच 2 गणपती. पाऊस पडतोय आज. सांगते तुम्हाला 5 गणपती मानाचे. सांग निकिता, कोणते कोणते? तुम्ही सांगा ना पहिलं. निकिता मॅडम आपल्याला सांगतेय मानाचे 5 गणपती. कारण तर मानाचा पहिला गणपती कसबा गणपती आहे, पण आम्ही सिक्वेन्सनी सुरुवात करताना उलटी सुरुवात केली. आम्ही पहिले गेलो तुळशीबाग, त्याच्यानंतर गेलो तांबडी जोगेश्वरी, आणि तांबडी जोगेश्वरी झाल्याच्या नंतर आम्ही गुरुजी तालीमला गेलो, तो झाला. त्याच्यानंतर आता आम्ही दर्शन घ्यायला आलोय केसरीवाडा. हा, इथे केसरीवाडा आहे. आणि ह्या गणपतीचं दर्शन झाल्यानंतर आम्ही 5वं दर्शन घ्यायला जाणार आहोत, जो मानाचा आपला पहिला गणपती आहे, जो की कसबा गणपती. यस. आणि हा 5वा आहे ना? हो. ओके. आपण पहिला तसं तांबडे जोगेश्वरीला गेलो होतो आधी, सगळ्यात आधी. परत तिथून चाललो, परत तिथं रिवर्स आलो ना. यस. आणि एवढं संदेश ORS पितोय, पण एवढं प्यायची गरज नाही तुम्हाला, कारण थोडं चालावं लागणार आहे 2-3 किलोमीटर. एवढं फिरलं की एनर्जी ड्रिंक मुंबईकर. चला, अजून एक थीम आहे ही मंदिराची.
खूप तुम्हाला गणपती बसवलेले दिसतील इथे. अगं बाय 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 बाय. खूप पाऊस सुरू झाला त्याच्यामुळे आणि आमच्या साडू साहेबांची पण तब्येत खराब झाली आहे. त्यामुळे आम्ही एक गणपती मानाचा जो आहे कसबा गणपती पहिला तो आम्ही प्लान आम्ही कॅन्सल केलाय. तर आम्ही चाललो आता घरी. अरे निकिताला घेतला असेल. तू बोलेल ते खरं झालं बरं का. तुम्ही आल्यावर पाऊसच येतो. आम्ही दोघं तेव्हा पण पुण्यामध्ये एकत्र येतो तेव्हा पाऊस येतोय. नेहमीच येतो खरंच. रात्री आम्ही कुठे गेलो ना पाऊस पडत जा तुम्ही आणि तुम्ही दोघं जरी आलो ना तरी पण पाऊस इथं सोडलं तुला. झालं मित्रांनो आम्ही ड्रॉप केला प्लॅन. पाऊस बघा किती पडतोय. भिजून गेलो असं सगळेजण. खूपच जोरात पाऊस पडतोय.